दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील टिटाणे गावासाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक आणि भावनिक ठरला आहे. अनेक वर्षांपासून गावकऱ्यांच्या मनात असलेले स्वप्न अखेर साकार झाले असून श्री विश्वनाथ पुरी महाराज यांच्या नव्याने जीर्णोद्धार करण्यात आलेल्या भव्य दिव्य मंदिरात आज प्रथमच दर्शन व प्रसाद घेण्याचे भाग्य टिटाणेकरांसह माळमाथा परिसरातील भाविकांना लाभले. या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. गावातील तरुण मंडळींनी पुढाकार घेत अथक परिश्रम, नियोजन आणि एकजुटीच्या जोरावर मंदिर उभारणीचे हे मोठे कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले. श्री विश्वनाथ पुरी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत भाविकांनी मनोभावे प्रार्थना केली आणि सर्वांच्या सुख समाधानासाठी आशीर्वाद मागितले. या पवित्र जन्मभूमीत दर्शन घेताना भाविकांना वेगळीच शांती, समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा लाभल्याची भावना व्यक्त करण्यात आली. माझ्या स्मरणातील गेल्या 50 वर्षात जे कुणालाही शक्य झाले नव्हते ते अखेर संपूर्ण गावकऱ्यांच्या मेहनतीने आणि अढळ श्रद्धेने आज साकार झाले आहे. या 4 दिवस चाललेल्या धार्मिक कार्यक्रमात संपूर्ण गावाने एकजुटीने सहभाग घेतला आणि सर्व सोहळे शांततेत, शिस्तीत आणि उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक क्षणाची नोंद आता टिटाणे गावाच्या इतिहासात कायमची राहणार आहे. या पवित्र कार्यक्रमातून सर्वांना पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा, प्रेरणा आणि समाजासाठी अधिक चांगले कार्य करण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना भाविकांनी व्यक्त केली. विजय बागुल, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.